नमस्कार. सावित्रीबाई फुले अत्यंत आदरणीय, अत्यंत प्रचंड मोठं समाजकार्य सावित्रीबाईंनी केलं. सावित्रीबाईंबद्दल मनामध्ये अत्यंत आदर आहे, काही शंकाच नाही. पण सावित्रीबाईंच्या इतिहासामधली काही पानं मात्र वगळली जातात. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जातात. जातीद्वेषातून हे होत असतं. जातीद्वेषाचा एवढा जबरदस्त अंमल आहे आमच्यावरती, आणि सध्या तर ब्राह्मण द्वेष इतका टेरिफिक चालू आहे की ब्राह्मणांबद्दल सदैव गलिच्छ घाण गरळ उकतलायचं, आणि त्यांनी जे चांगलं केलंय त्याच्याबद्दल मात्र जाणीवपूर्वक माहीत असूनही बोलायचं नाही. म्हणून काही सावित्रीबाई फुले यांनी ज्या मुलींची शाळा सुरू केली त्या संदर्भामधले जाणीवपूर्वक लपवलेली काही माहिती. नंबर 1, ही शाळा सुरू करण्यासाठी रामचंद्र शंकर भिडे या ब्राह्मण माणसाने आपला राहता वाडा त्यांना दिला होता, आणि सुरुवातीचा खर्च म्हणून रुपये 101 मदत केली होती. त्या काळातले 101. ही शाळा सुरू करण्यासाठी सदाशिव बल्लाळ गोवंडे ह्या ब्राह्मण माणसाने आर्थिक मदत केली होती. नंबर 3, विष्णुपंत थत्ते हे ब्राह्मण शिक्षक सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये मोफत शिकवत होते. केशव शिवराम भवाळकर या ब्राह्मण गृहस्थांनी मुलांना कसे शिकवावे याचे ट्रेनिंग सावित्रीबाईंना दिले होते. देवराम ठोसर हे ब्राह्मण गृहस्थ शाळेचे पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचे काम सांभाळत होते आणि शाळेचा सर्व पत्रव्यवहार बघत होते. कृष्ण शास्त्री चिपळूणकर आणि केरो लक्ष्मण छत्रे हे ब्राह्मण गृहस्थ दरमहा 4 आणे वर्गणी शाळेला देत होते. सुरुवातीला शाळेमध्ये 7 मुलींनी प्रवेश घेतला, त्यातल्या 4 ब्राह्मण होत्या. सावित्रीबाई शाळेत जायच्या तेव्हा ब्राह्मण शेण फेकून मारायचे याचा एकही पुरावा किंवा फोटो इंग्रजांकडे पण उपलब्ध नाही. तसे ज्योतिराव फुले त्या काळातले प्रतिष्ठित व्यक्ती होते. जर त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही असं होऊ शकत नव्हतं. तत्कालीन 6 पोलीस स्टेशनमध्ये सावित्रीबाईंनी तक्रार केल्याची कोणतीही नोंद नाही. नंतर जुन्या गंजपेठेत महार मांग मुलांसाठी शाळा सुरू केली. त्याला पण जागा सदाशिव गोवंडे या ब्राह्मण गृहस्थांनी दिलेली होती. सावित्रीबाईंना शाळा सुरू करण्यासाठी आणि नंतर चालवण्यासाठी सर्व प्रकारची मदत ही अशा पद्धतीने ब्राह्मणांनी केलेली होती. पण केवळ ब्राह्मण द्वेषातून असा इतिहास जाणीवपूर्वक लपवला जातो, म्हणून तुमच्यापर्यंत मांडला. बाकी सावित्रीबाई फुले, शाहू फुले, आंबेडकर सगळ्यांबद्दल मनामध्ये नितांत आदर आहे. त्याच्यात कोणी शंका घ्यायचं कारण नाही. धन्यवाद.